वाह क्या मुस्कुराहट है। हेलो गाइस। ये क्या है? 150 रुपया देगा। 10 वाला बिस्कुट का पैकेट कितने का है? आनंदाचा दिवस कधी दुःखात बदलतं कधी कळत नाही. सोपा आरामात गिफ्ट देणार आहे ना मला काय. रुको जरा, क्या हुई? रुको जरा, सबर करो. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. काय आहे, आता माझा बर्थडे आहे म्हणून माझी बायको आज नाही ओरडणार. अभी मजा आएगा ना भिड़ो। असं मला वाटतंय. पण 12 नंतर तो वरडा खाणार. चल आज बर्थडे काय काय सरप्राईज होणार आहे ते तुम्ही व्यवस्थित निवांत बघा. सरप्राईज उद्या येणार आहे. क्या बोला? सरप्राईज उद्या येणार आहे. हिचा सरप्राईज उद्या येणार आहे आणि माझ्या बर्थडेला दरवर्षी पाऊस जोरात पडतो. क्या बात कर रहे रे बाबा। तुम्हाला दाखवतो आमचा बाहेरचा पाऊस. तो बाईक, हे बाईक पार्किंग आहे आमचा आणि आज पाऊस एवढा जोरात आहे. दिसतोय? अरे हाँ भाई हाँ. दर बर्थडेला पाऊस एवढा जोरदार असतो ना, माझ्याच बर्थडेला पाऊस कसं काय असतो. जाऊ द्या, पाऊस तर चालू राहणार आणि माझा बर्थडे पण. डेकोरेशनचे सामान आणलेलं डेकोरेशन नाही गाईस, नाही डेकोरेशन नकोच बोलले. सिंपल साधं करावं कारण माझं लग्न झालेलं आहे. तिच्यासोबत तुमचं पण झाल्यावर तुम्ही पण साधा करणार. समझ रहे हो? हो घ्या ना. घ्या घ्या हो. काय कुठे चाललं तुम्ही? काय सगळ्यात बारीक पोरगी जगातली माझ्या बर्थडेला आलेली आहे. ही जगातली काम सरपाय तिकडे स्वतः बोलली कामचोर बाय. कपडे बघ. मी नाही बोलतो. मम्मी आधी कपडे बघ लवकर. खत्म. धर हे बच्ची को धरो, बच्ची को पकडो बच्ची को. गाय तोंड. अरे रामदादा, तुला माहितीये का मला वैशाली खूप फिरवलंय कपड्यावर. अरे किती असते मग. एक सेकंड. बोल वरड. सारखी मम्मी आणि 100 एक्स्ट्रा घालवले असते तुम्ही. क्या हुई? मला माहितीये 120. अगं वैशाली ते खुल्लं पण नाही भेटत. एवढंच भेटतं, एवढंच महाग असतं आमची इथं पण. मॅडम तिथे डोक्यातच जास्त घातले मी तिथे. 50 ला भेटलंय. आता काय बोलत नुसती मम्मीलाच कामं सांगती. रे बाई काय मला हे बघा काय आणलं. बाबा ऐकून मला मोठा दारूचा बॉटल दिलेला आहे. कधी पिला नाही पाहिजे तसं दिलं. कधी पिला नाही पाहिजे. पिला नाही पाहिजे, संपणार नाही. चुप कर बे कुत्ते. आमचा फोटो काढ. काढला की बिअरची बॉटल घेऊ दे. बिअरची बॉटल घेऊ दे. हे क्या हो गया. हॅलो गाईस, वेलकम टू माय ब्लॉग गाइस. ठीक है समझ गया। हे साखर टाकशील डोक्यात. बायको आहे बाबा, व्यवस्थित करा. अरे साखर लावून होत्या. मला वाटलंच होतं की काहीतरी यायला साखर तर पण टाकलं. 1000 रुपये टाक. रक्षा म्हणतो ते. जगातली सगळ्यात बुटकी आहे. क्या बात करता है यार। राहू द्या, साखरच्या जागी तांदूळच चाल आता. राहू दे.
हे पहिला कोण केक कापतोय? और अभी तो रुको. तू हाताने नको खाऊ, मी चालते. तो पण व्यवस्थित चाल बघ. इमानदारी तोंडा पिंडा खेळ नेऊ नका रे. बघ मला पण आठवतं. या माझ्याला बोलव ना. या मागचाच हातात हात. काय नाही, नको, नको, नको. तो मोठं मोठं चालतो सगळ्यांना. तोंडात बसू दे तरी. केवढा मोठा घेऊन आईच्या मेरे मला असं चालवं लागतं. गाईज माझा बर्थडे झालेला आहे आता. सुप्रिया जास्त गाईज माझी बायकोचा गिफ्ट बाकी आहे, आतापर्यंत दिला नाहीये मला. सांगत पण नाहीये काय देणार आहे. काय देणार आहे ते तरी सांग. आता झाला बर्थडे. अरे पण झाला ना आता सांगू शकतो. गणपतीला हे लाईट एवढंच आहे. तर गाईज माझ्या फॅमिली चालली आहे घरी. त्यांनी बर्थडेला आलेत, मला लय आवडलं. बाय बाय, सांभाळून जावा. आरामात जा. बाय 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 टाटा. तर गाईज आता तुला पण टाकणार आहे आणि तेव्हाला पण व्हिडिओ टाकणार आहे. ते फोटो प्लेन टाकणार आहे तुझा. बायको काल बर्थडे होता तर काय गिफ्ट नाही दिला, म्हणून आज ते देणार आहे. ते पण सोन्याचं. काय देणार? सोन्याचं मी नकली देणार आहे. नकली बिकली नाही, सोन्याचा. इथं गिफ्ट राहिलेला कपडे सोडून. कपडे तर दिले. 71 वर मी चेन आणली 100 रुपयाची. अरे नवऱ्याला सोडून पुढे पुढे चालली. बजेट संपलेला आहे बर्थडे मुळे. बजेट संपला म्हणून तोंडात काय होते काय नाही बोल बोल, मी नाही सांगणार. आवला आला 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 म्हणतात, काहीतरी नाव आहे ते कपडे धुण्याचा. मला डाऊट आहे ही काय घेतलंय आणि माझ्यासाठी मलाही माहित नाही. गाइस यो दुकान आहे आणि या दुकानाचा लाईट गेलाय. काय इथून इथून घेतलंय. आम्ही आमचं सामान घ्यायला आलोय तेवढ्यात लाईट गेली. चांगला होतोय का वाईट होतोय समजे ना. काहीच आता लाईट आलेली आहे आपली. सरप्राईज हे ओनर आहे दुकानचे, माझ्या सासूबाई. हा माझा मेवना. तिचे कान झालेत बहिरे कारण ती मला गिफ्ट घेतलाय, कंगाल झाली म्हणून. मला हे चेन नको, मला ते चेन पाहिजे. समजलं का? तू आहेस ना. बाई आणि चांदीचा ब्रेसलेट घेतलेला आहे. काही सुनी आपले गाइस बघा माझ्या बायकोने घेतलेला आहे. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. आता परत घेईल माझ्याकडनं. अलग अलग चीजों से पैसा लेंगे अभी. यहाँ पे पिला दिया है. नहीं ठीक है, परफेक्ट है. झाला बर्थडे गिफ्ट तर भेटलेलं आहे, पण मला नाही वाटत
जसं हिने दिलंय तसं ती परत घेणार. क्या बात कर रहे हैं? काय ना काय कारण आहे. बघ हे बघ, बघते बघ कशी. बरोबर आहे ना. चल ना चकुली. आता पाडला आणि तुला मी अरे मग बायकोचं गिफ्ट आहे, कसं पाडणार हा? समजत नाही चकुली. काय चकुली तू अशी करते हा? चकुली लाजती बघ कशी. ते जाऊन दे. राम, तू फोटो टाकला इंस्टाला, मामाचा टाकायचा ना बाजूला फोटो. अरे ऍडजस्टच झाला नाही. छान आहे, छान आहे, छान आहे. अरे 4च फोटो बसत होते. हा चालेल, आम्हाला कलर नको. याला जास्त तिकट पाहिजे असते. हा त्याच्यातून दूर काढा, मग आमच्यातून नको. आत्ता जायला तिने मला हे घेतलं आणि इकडे येऊन शॉपिंग करायला चालू केलंय. पळती बघ कशी. गाईस, मा बायकोला माझ्यावर भरोसा नाही. नाहीच आहे. हा? फोटो किती वाजता मारण्याचा. तू मी दिलेले कपडे ते घातले नाहीस बर्थडेला, हा? त्याला हात नाही लावलाय. हा? मग तुला मी हे दिलेलं का घातलं? हा? घे काढून. काय घातलं? घे ना मग काढून. त्याला तर माहिती घेणार नाही, मला नक्की बोलायचं. ते वाकडं तिकडं होते. माझं नाव कधी काढणार? अच्छा हा, हाय हाय. म्हणजे हात असं केला. अरे तू आंधळी आणि तुझी पोरगी आंधळी. काय विचारलंय सांग. काय विचारत होते. हा, माझं नाव कधी काढणार? हा काढतो ना, काढ ना, सबर कर. त्या बाजार करून आलाय बघ ना. पटकन घेते करून ना. काय ठिकाणी येडा माई करायचं आणि आता लागली मला ना तिने ना अब असा हात धरलाय. अच्छा दामात ढूंढे तुंडे. तुम्हारी लड़की भी बहुत क्यूट है. जशी पायाने पडली. हा देखा, दामात भी क्यूट है बोलते. बघितलं माझी किती तारीफ होते, म्हणजे मी किती क्यूट आहे. बोलते माझ्यामुळे क्यूट आहेस. हा? अरे तुझ्यामुळे काय, तुझ्याकडनं पैदा झालो का मी? बात तो सही है. मला काय बोलते माहिती ना? मला बोलते तुमने जैसा तकलीफ निकाली है वैसा तो नहीं ना मेरे लिए. नहीं हाँ. वैसा नहीं है, इसके लिए तो खुश है ना उसके साथ. हा, मी खुश खुश आहे. आहे. मला काय माहिती. थांब ना जरा. मी खुश आहे का तुझ्यासोबत? आता 2 वर्ष. अरे असं तू बोल. हा, तू खुश आहे का मी आहे म्हणून? अच्छा तू मला विचारते, पहिले तू बोल. तू माझ्याकडनं खुश आहे का? मी खुश आहे, तू आहे का? तू असशीलच ना. आम्हाला विचारा. अरे खायचं नसतं बाहेरचं. गाईस, ही मा बायकोची लाडकी कुत्री आहे, पण आता वाईट झाली. काय ना, अरे तुझ्या माग फिरते आणि तू बाहेर चालली. अरे कुत्री तू, अरे काय चूप, काय तुम्ही इज्जत नाही केली तुझी. नाही असं नाही. बसली आता, शांत बसून राहा. बनवलं आईनी. असं कसं कोण आहे? बनवते ये ना. अरे फ्रीज मध्ये ठेवलेला तो पण आरामात. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए, जहां तुम चले गए. येतो मी आता. काळजी घ्या. सदैव सुखी रहा. हे आईचं घर आहे गाईज, म्हणजे आजी, माझ्या बायकोची आजी. ही मस्करी करायची, माझं नाव सांगायचं आहे ना. कोण काय बोलली तुला? आईनी गोळ्या दिल्या, पेशंट पेशंट बरं दिसतं का? बघितलं आई, तू फक्त मला गोळा पाठवलंस. हा हा, हे फ्रीज बंद आहे. हे बघ, तुझा फ्रीज चालूच ठेवते बघ, खराब होईल ना फ्रीज. बाबा ओरडले ना, फ्रीज का चालू ठेवलंय करून. ओय. हिचं नाव घे. ती हा. अशी ती बनवली. ते भाजी गेली, मला पाठवा. ऐक ना जरा थांब, नाही तर मी पण मजेला खाली बसून.
काय नाही लगेच येते ग्लास घेऊन लगेच येते मग. बघितलं, आई आणि लेकरचं दोघांचं बोलणं चालू आहे. आता आपण जाऊ काय? मला बस तुम्ही मी आले लगेच आले. हे राय कर, तिला हेल्प कर. दीपाची थोडी मला घेऊन आले. कोण सांगते? ए आत्याला सांगून ए. पण एक चोमड्या. माझ्या सासूचं प्रँक आहे. आता तिच्या मॅक्सी मध्ये मी बरंच गुन्हा टाकणार आहे. ती पळाली आहे. थांबे थांब, मला पण चप्पल घालू दे ना. हे चल चल, एक ग्लास घेऊन. ग्लास धर. तिला बाहेर राहते. हा, बाहेर कशाला, आताच जा ना. या तिथं काय ग? आधी पहिले 2 आठवडे ठेवून तुला येते. अरे ती बनवते ना जेवण. इकडे ये ना, एक गोष्ट सांगते. काय पागल का ग तू? तुला समजतं का ग? अरे बापरे. नको ना चको. पागलच येते. तिला ग्लास देऊन द्यायचं. बघ बघ शिवी तिथे बघ बघ. शिवी काय शिकवते का त्याला? मग तिला समजत नाही मी जेवण बनवते बरफ टाकते अंगात. टाकू दे ना, हे घे. चाकू लागला ना कुत्री. राम जाना 2000 देऊन त्याला विश्वास नाही ना मग माझ्या. काय सोनारवाल्याचा किती पैसे उरलेले? 2000 उरलेले म्हणून परत द्यायला चाललंय. सोनारवाला आमचा ओळखीचा आहे म्हणून जा, नंतर ते बोलला. यांना आता डिझाईन येणार. तसं कर. सगळं पहिले आहे लक्ष. बोललो ना, चालू होईल. बोले हो गया, पैसा दिया, बिल दिया. आता बाहेर चालू. चले. आता मला किती लुट्टी काय माहिती. आनंदाचा दिवस कधी दुःखात बदलतं कधी कळत नाही. माझ्या बर्थडेला एवढं आनंदित होतो, आम्ही सगळे साजरा करत होतो. माझा बर्थडेचा आम्ही सगळं खुश होतो. माझी बायको गिफ्ट जे देणार होती ते दुसऱ्या दिवशी देणार होती, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी सरप्राईज माझं काय आहे ते बघण्यासाठी मी आनंदित होतो, की विचारात पडलेलो की काय भेटेल मला सरप्राईज, काय भेटेल मला सरप्राईज. मग बायकोने सांगितलं की ते मला चेन घेतलेली चांदीची. मी ते चेन घेतलं, मी खुश झालो. म्हणून आम्ही घरी गेलो. घरी गेल्यावर छोटासा ब्लॉग बनवत होतो. तेवढ्यात माझ्या म्हणजे बायकोचे आजोबा, माझे पण आजोबा, तर आम्ही त्यांच्याशी हाय वगैरे व्हिडिओ वगैरे काढला त्यांच्यासोबत. त्यात 15 मिनिटामध्ये त्यांचं देहांत झाला. कळलंच नाही कसं झालं, काय झालं समजलंच नाही. 2 मिनिटासाठी फक्त आम्ही बाहेर गेलो होतो ब्लॉग वगैरे काढायला, आणि परत आजीचा फोन आला की बाबा हालचाल नाही करत आहे, काय आलं लवकर या करून. तेवढ्यात आम्ही लगेच पोचलो. आम्हाला वाटलं काय नाही झोपले असतील, पण जसं आम्ही बघितलं आम्ही शॉक झालो. त्यामुळं आम्ही ब्लॉग पण टाकू नाही शकलो किंवा आम्ही नवीन व्हिडिओ पण बनवू नाही शकलो. त्यामुळं आय एम सॉरी गाईज, पण हे लय वाईट दिवस होते. प्रत्येक माणसांना काय ना काय वाईट परिस्थिती असते, त्यामुळं तो काय जो करतोय तो नाही करू शकत. म्हणून तुम्ही अनफॉलो करून टाकू नका. आता आम्ही 1 आठवडा व्हिडिओ टाकला नाही, बरोबर टाकला नाही, त्यामुळं आमचे 1200 फॉलोअर्स कमी झालेत, 1200 इंस्टामध्ये. तर आम्हाला पण वाईट वाटलं, पण त्याच्यापेक्षा जास्त आमचे आजोबा आहे जे आम्हाला सोडून गेलेत, आम्हाला त्याचे जास्त वाईट वाटलेलं आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच म्हणायचं आहे, कधीही माणूस आज आहे उद्या नाही, तर प्रत्येक आपल्या माणसाला जपून ठेवा.